नमस्कार. तर कशा आहात तुम्ही सगळे? आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना, मी तुमच्यासोबत माझं जे वीकली प्लॅनिंग आहे, म्हणजे आपण ज्या काही भाज्या भरतो, आपलं कधीतरी काही ग्रॉसरी जी आहे ना, ती थोडीफार संपलेली असते. म्हणजे मंथली ग्रॉसरी तर आपण भरतो, पण कधीतरी काही गोष्टी अधीमधी संपतात. तर त्या आपण कशा प्लॅन केल्या पाहिजेत किंवा मी कसं प्लॅन करते, ते मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. तर आजची व्हिडिओ आहे ती शनिवारची आहे. सॅटर्डेचा मी फुल डे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सॅटर्डेला कसं असतं, संदीप घरी असतात, तर स्पृहाला घेऊन ते जरी घरामध्ये बसले ना, तरी बाहेरची जी काही कामं आहेत ना, ती सगळी माझ्याकडून होतात. तर किचनमधल्या बऱ्याच बरण्या आहेत ना, त्या रिकाम्या झाल्या होत्या, म्हणून मी रात्रीच त्या सगळ्या घासून ठेवल्या आणि थोडंफार जे काही सामान राहिलं होतं ना, ते देखील मी वाटीत काढून ठेवलं. कारण आज शनिवारी परत मग मला पूर्ण वीकमध्ये वेळ भेटत नाही काही सामान आणायला किंवा भाज्या आणायला. तर शनिवारीच सगळ्या भाज्या घेऊन येते आणि इथे जवळच एक ग्रॉसरी स्टोअर आहे, तिथे भाज्या देखील सगळ्या फ्रेश भेटतात आणि शनिवारी आणि रविवारी गेलं ना, तर जास्त फ्रेश भेटतात. तर सकाळ जी आहे ना, ती वीकेंडची ती थोडीशी रिलॅक्स असते, त्याच्यामुळे आता मी थोडा वेळ चहा एन्जॉय करते, कारण अजून कोणच उठलं नव्हतं. मग चहा झाल्यानंतर सगळं काही परत बिझी होऊन जातं, त्याच्यामुळे तेवढाच वेळ असतो थोडा रिलॅक्स होण्यासाठी. तर मी पहिले आहे ना, डाळ भात लावून घेते, कारण मग आरुष देखील घरी आहे आणि गरम गरम डाळ भात चांगला लागतो सकाळी ब्रेकफास्टसाठी. मी जास्त काही ब्रेकफास्टचं बनवत नाही, कारण रोजसाठी आरूचा जो ब्रेकफास्टचा टिफिन आहे ना, त्यासाठी ब्रेकफास्टचं बरंच होतं. त्याच्यामुळे शनिवार आणि रविवारी आहे ना, डायरेक्टली जेवणाची तयारी करते आणि गरम डाळ भात चांगला लागतो. तर इथे मी डाळ आणि तांदूळ आता एकत्र शिजवून घेते, म्हणजे मग नंतर मला फक्त डाळीला फोडणी द्यायला लागेल. तर इथे जोपर्यंत कुकर होतो आहे ना, तोपर्यंत मी माझी जी बाल्कनी आहे ना, ती धुवून काढते. कारण कसं असतं, म्हणजे जरी हेल्पर असेल ना, तरी ती इतका व्यवस्थित काम करत नाही. म्हणजे सगळी झाडांमधला जो कचरा आहे तो काढायचा असतो, काही पानं असतात सुकलेली, ती काढायला लागतात. तर ही जी कामं आहेत ना, त्यांच्यासाठी मी शनिवारी किंवा रविवारी वेळ देते. तर सकाळी आज कोण लवकर उठत नाही, त्याच्यामुळे मग मला बराच वेळ भेटतो. तर आता मी इथे झाडू मारून घेते, कारण कानाकोपऱ्यामध्ये वगैरे किंवा ग्रिल पुसून घ्यायचे असतात, तर हे काम दुसऱ्या कोण करत नाही, आपल्यालाच करायला लागतं. तर इथे मी जो काही कचरा झाला होता झाडांमधला, तो काढून झाडून मारून घेते आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून गॅलरी आहे ना, ती धुवून घेते. आणि जेव्हा आपण झाडांमधला कचरा जो आहे, सुकलेली पानं वगैरे काढल्यावरती, झाडं आहेत ना आपली इतकी फास्ट ग्रो करतात. म्हणजे आपण जसं आपल्या घरातल्या सगळ्या लोकांची काळजी घेतो ना, तशी आपल्याला झाडांची देखील काळजी घ्यायला लागते, थोडंफार त्यांना बघायला लागतं. तर तसं केलं तरच आपली जी झाडं आहेत ना, ती व्यवस्थित राहतात. माझी तुळशी कधी म्हणजे एवढी छान अशी उगवत नव्हती, पण ह्यावेळेस मी एक्स्ट्रा केअर केली माझ्या तुळशीची, त्याच्यामुळे माझी तुळशी खूप छान फुललेली आहे. आणि दुसऱ्या देखील झाडामध्ये एक छोटीशी तुळस देखील आलेली आहे, म्हणजे रोपटं आलेलं आहे. तर हे बघून आहे ना, खूप छान वाटतं. आणि संध्याकाळी जेव्हा थोडा वेळ भेटतो ना, तेव्हा मी आणि संदीप थोडा वेळ बाहेर बसतो, किंवा स्पृहा देखील आमच्यासोबत खूप टाईम एन्जॉय करते. तिला देखील बाहेर गाड्या वगैरे बघायला खूप आवडतं. त्याच्यामुळे आहे ना, मी गॅलरी वगैरे जे आहे ना, ते स्वच्छच ठेवते. तर माझी जी बाल्कनी आहे ती पूर्ण आता स्वच्छ झालेली आहे. त्यानंतर आता मी इथे माझा कुकर झाला होता, तर मी डाळीला फोडणी टाकून घेते. फोडणीमध्ये मी जे काही आपली सिंपल फोडणी आहे तशीच बनवली. तर सॅटर्डे जो आहे ना, म्हणजे हा पूर्ण बिझी असतो, कारण मग या दिवशी सगळं काम झालं ना, की संडे जो आहे ना, तो मला थोडा रिलॅक्स भेटतो. तर मला जेवण सगळं बनवून बाहेर देखील जायचं होतं, भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या, म्हणून मी सगळं काही जेवणाचं आहे ना, ते लवकर करून बाहेर पडते. आणि आज भाजी नव्हती बनवायची, फक्त पराठे बनवले, आलू पराठे बनवायचे होते. कारण 11 साडे 11 झाले होते पराठे बनवायला, आणि आम्ही एकत्र म्हणजे ब्रंचच करतो, लंच नाही आणि ब्रेकफास्ट नाही. तर 12 वाजता आमचा ब्रंच होतो. तर पराठे मग गरम गरम करून घेतले आणि त्यानंतर लगेचच बाहेर पडले. तर आलू पराठ्यामध्ये ना, जेव्हा तुमचं पीठ घट्ट आणि आपला जो बटाटा आहे ना, तो जर मऊसर शिजला ना, तर पराठे फुटतात. तर जर तुमचा बटाटा मऊसर शिजला असेल ना, तर तुमचं पीठ देखील तेवढंच मऊ पाहिजे, तरच पराठे बऱ्यापैकी होतात. तर माझा पहिला पराठा फुटला, त्यानंतर मी थोडंसं पीठ परत मऊ करून घेतलं आणि नंतर पराठे लाटले, तेव्हा ते चांगले झाले. तर जनरली आलू पराठा, पनीर पराठा, जे काही पराठा आहेत ना, ते मी सगळे जेव्हा घरात असतात, म्हणजे एकतर शनिवारी रविवारी किंवा संध्याकाळी असंच प्लॅन करते. पण जनरली संध्याकाळी मी भाकरी बनवते, त्यामुळे मग पराठे बनवायला शनिवार किंवा रविवार ठेवते. आणि मग जेव्हा पराठे बनवते ना, तेव्हा मग वेळ देखील भेटतो बाहेर जायला, सगळं सामान वगैरे घ्यायला.
तर जेवण झाल्यानंतर मी आणि आरुष बाहेर निघालो आणि संदीप आणि स्पृहा घरीच थांबतात. तर सगळं काही म्हणजे भाज्या घ्यायच्या होत्या आणि जी काही ग्रॉसरी संपली होती ती देखील घ्यायची होती. तर सोसायटीच्या समोरच जे ग्रॉसरी शॉप आहे ना, तिथे सगळ्या गोष्टी भेटतात. म्हणजे भाज्यांपासून सगळं ग्रॉसरीपर्यंत डेअरी प्रॉडक्ट सगळं काही एकाच ठिकाणी भेटतं. तर इथे हैदराबादमध्ये आहे ना, जे ग्रॉसरी स्टोर्स आहेत ना, त्याच्यामध्ये मोठ्या ट्रॉलीसोबत एक अशी किड्ससाठी छोटी ट्रॉली देखील असते. आणि आरुष माझ्यासोबत आला की त्याला या ट्रॉलीमध्ये सगळं काही त्याचे चिप्स वगैरे टाकायला खूप आवडतं, पण जनरली तो घेत नाही. त्याने सगळं काही माझ्यासाठीच, म्हणजे त्या ट्रॉलीमध्ये सगळं ग्रॉसरीचंच सामान आहे. तर इथे तुम्ही भाज्या बघू शकताय. शनिवारी आणि रविवारी एवढ्या फ्रेश भाज्या असतात. आणि हेच जेव्हा मी सोमवारी वगैरे आले ना, तर मला एवढ्या भाज्या देखील भेटत नाहीत आणि एवढ्या फ्रेश तर त्या बिलकुल नसतात. तर म्हटलं पालेभाज्या तर घ्यायच्याच होत्या, तर पालेभाज्या मी आणि इथे आहेत ना, ह्या ज्या पालेभाज्या आहेत ना, ह्याच्या खूप छोट्या छोट्या गड्डी असतात. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये वगैरे जशा भेटतात ना मोठ्या गड्डी 30 रुपयाची 40 रुपयाची, तशा नसतात. इथे 10 रुपयाची अशी छोट्या छोट्या गड्डी असतात. माहीत नाही का, पण ते एका दृष्टीने बरं असतं. ज्यांना कमी लागतं किंवा म्हणजे जे 2च लोकं राहतात त्यांच्यासाठी एक गड्डी म्हणजे बरीच इनफ होते. तर मी तशा 2 मेथीच्या गड्ड्या आणि 2 पालकच्या गड्ड्या घेऊन आलेली होती. आणि भाज्या तुम्ही बघू शकता एवढ्या फ्रेश, आणि इतक्या भाज्या तर मला म्हणजे फक्त शनिवारी भेटतात. त्याच्यामुळे मी जनरली ग्रॉसरी जी आहे ना, ती शनिवारीच घेऊन यायचा प्रयत्न करते. सोबतच तुम्हाला दिसत असेल मी पावभाजीच्या भाज्या देखील घेऊन आलेली आहे, कारण आरुष सोबत आला होता आणि आरुष बोलला की मम्मा पावभाजी बनव, खूप दिवस बनवली नाही. तर त्या देखील भाज्या सोबतच घेऊन आलेली आहे. तर बीन्स वगैरे जनरली भाजी बनवत नाही, त्याच्यामुळे ती फक्त पावभाजीसाठी जेवढी लागेल तेवढीच घेतली होती. आणि इथे बाहेर मी भाज्या निवडते, कारण आतमध्ये मला स्पृहा बिलकुल पण भाज्या निवडून देत नाही. आणि गॅलरीमध्ये बसून पटापट सगळ्या भाज्या निवडून घेतल्या आणि गॅलरी त्यासाठीच धुवून ठेवली होती. म्हणजे ज्या काही भाज्या आहेत ना, त्या पटापट निवडता येतील. गॅलरी स्वच्छ असल्यावरती बरं वाटतं. तर जेव्हा पण आपण पालेभाज्या आणतो ना, तेव्हा जर त्या आपण खूप वेळ बाहेर ठेवल्या ना, तर ते सुकून जातात. त्याच्यामुळे निवडून झाल्यानंतर लगेचच मी फ्रीजमध्ये ठेवते. आणि हे जे माझे ऑर्गनायझर्स आहेत, मी ऑलरेडी तुमच्यासोबत फ्रीजची टूर आहे ती शेअर केलेली आहे. त्यामध्ये हे ऑर्गनायझर्स मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेले आहेत. तर हे जे बॉक्सेस आहेत ना, हे एवढे छान आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्या बऱ्याच भाज्या बसतात. फक्त जे आपले वांगे, मोठी मोठी वांगी आहेत ना, ती बसत नाहीत, पण मिरची, कोथिंबीर, पालक, अशा बऱ्याच भाज्यांसाठी हे जे कंटेनर्स आहेत ना, हे जे बॉक्सेस आहेत ना, हे बरेच कामी येतात. आणि मी भाज्यांच्या खाली आहेत ना टिश्यू पेपर आणि टोमॅटो वगैरे जे काही ठेवते ना फ्रीजमध्ये, त्याच्या आतमध्ये मी आपले जे कपडे आहेत म्हणजे नॅपकिन्स आहेत ते ठेवते. त्याच्याने आपल्या ज्या भाज्या आहेत, टोमॅटो तर मी बरेच घेऊन ठेवते जेव्हा पण मी घेते तेव्हा. त्याच्यामुळे आत्ता टोमॅटो ऑलरेडी फ्रीजमध्ये होते, त्यामुळे आज काही मी टोमॅटो घेतले नाही आहेत. तर फ्रीजमध्ये जेव्हा पण आपल्याला भाज्या ठेवायच्या असतात ना, तेव्हा अशा आपण डब्यांमध्ये ठेवल्या ना व्यवस्थित, तर त्या फ्रेश राहतात. त्यामुळे फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या ठेवते ना, त्याच्यासाठी माझ्याकडे बरेच फ्रीजचे पण कंटेनर्स आहेत. टपरवेअरचे जे जुने कंटेनर्स आहेत ते देखील माझे अजून म्हणजे खूप वर्ष झाले मी वापरते. तर हे जे टपरवेअरचे कंटेनर्स आहेत ना, हे देखील चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर त्यामध्ये मी मेथी आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये मी कोथिंबीर भरून ठेवलेली आहे ऑलरेडी. तर मला एक कॉमेंट आली होती की तुमचे लिंबू जे आहेत ते महिनाभर तुम्ही कसे स्टोअर केलेले आहेत. तर त्यासाठी दुसरं काही नाही, आपण प्रत्येक भाजीसाठी जर असे प्लास्टिकचे डबे, कोणतेही साधे डबे का असेना, जरी ठेवले ना, तरी त्यामध्ये आपले सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या फ्रेश राहतात. तर मी लिंबू देखील असे आपले टिश्यू पेपरमध्ये स्टोअर करून ठेवते. तर सिंपल आपला जो दह्याचा बॉक्स आहे ना, म्हणजे डबा आहे ना प्लास्टिकचा, त्याच्यामध्ये मी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून लिंबू ठेवलेले आहेत. तर लिंबू फ्रेश राहण्यासाठी आहे ना, त्याला पूर्ण आपल्याला टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत. तेव्हाच आपले लिंबू, आलं आणि लसूण आहे ना ते व्यवस्थित राहतं. तर नवीन लसूण जो आहे ना, तो पूर्ण या बरणीमध्ये ठेवून देते आणि जुना जो लसूण आहे ना, तो पूर्ण सोलून घेण्यासाठी ठेवलेला आहे. आणि टी व्ही बघता बघता तो लसूण माझा सोलून होतो.
तर फ्लॉवरमध्ये बरेच किडे असतात, तर ते आपल्याला व्यवस्थित बघूनच ठेवायला लागतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण फ्लॉवर घेऊन येते ना, तेव्हा तो असा व्यवस्थित काढून त्याच्यातले सगळे किडे वगैरे सगळं काही बघून फ्लॉवर स्टोअर करून ठेवते. तर अशा प्रकारे सकाळचं म्हणजे दुपारपर्यंतचं जे काही काम आहे ना ते झालं होतं आणि आता थोडा वेळ रिलॅक्स बसायचं होतं. तर म्हटलं स्मूदी बनवूया, भूक लागली होती कारण बरंच काम झालं होतं. तर इथे मी आता ॲपलची स्मूदी बनवून घेते. त्यासाठी मी इथे ॲपल घेतलेला आहे आणि साखर टाकत नाही मी, याच्यामध्ये खजूर टाकते थोडंसं गोड होण्यासाठी, कारण ऑलरेडी आपले ॲपल गोड असतात, पण थोडंसं दुधासाठी गोडवा येण्यासाठी खजूर टाकलेले आहेत आणि अशी मस्त अशी स्मूदी एन्जॉय करणार आहे. आणि मी आणि संदीपनी घेतलं होतं. आरुषला जनरली आवडत नाही, पण आज काय माहिती त्यांनी मागितलं. त्यानंतर परत अजून एक ग्लास म्हणजे अजून एक ॲपलचं त्याच्यासाठी देखील स्मूदी बनवली. आणि वरून मी इथे ड्रायफ्रूट्सची जी आपली पावडर आहे ना ती बनवून ठेवते, तर ती देखील टाकते. तर जेव्हा ना आपल्याला अशी छोटीशी भूक असते ना, तेव्हा आपल्याला काही जेवणाची इच्छा नसते, तेव्हा आपण ही अशी स्मूदी ट्राय करू शकतो. तर स्पृहा झोपली होती, म्हणजे शनिवारचं सगळं काही स्पृहाचं काम आहे ना ते संदीप करतात. तिला अंघोळ घालायचं, तिला सांभाळायचं, तिला खायला घालायचं, सगळं काम ते करतात. त्याच्यामुळे मला बराच वेळ भेटतो. त्यामुळे थोडा वेळ मी टी व्ही बघितला आणि त्यानंतर परत जी काही कामं आहेत, म्हणजे आत्ता मी सगळ्या भाज्या ठेवल्या होत्या आणि आत्ता मला जी काही माझी ग्रॉसरी राहिली होती, मार्गशीर्ष महिना येतो आहे, तर उपवासासाठी माझ्याकडे साबुदाणा नव्हता, तर त्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे. तर एक छोटा साबुदाणा येतो आणि एक मोठा साबुदाणा येतो, तर ते दोन्ही घेतलेले आहेत. तर साबुदाणा जनरली मी स्टोअर करत नाही, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हाच किंवा थोडासाच आणते, पण आत्ता मार्गशीर्षसाठी मला लागणार होता, त्याच्यामुळे मी साबुदाणा घेऊन आले होते. तर मी आहे ना घरामध्ये दोन्ही तूप ठेवते, म्हणजे गाईचं आणि म्हशीचं दोन्ही असतात. स्पृहासाठी गाईचं आणि संदीप चहामध्ये घेतात ते माझं म्हशीचं तूप असतं. तर स्पृहासाठी आणि आरुषच्या स्नॅक्सच्या टिफिनसाठी मला आहे ना मखाना लागतो. तर रोस्टेड मखाना जे आहेत ना ते खूप छान लागतात ॲज अ स्नॅक्स खायला आणि हेल्दी ऑप्शन देखील असतो. त्यामुळे आहेत ना मी 2 पॅकेट्स आणले होते, तर एक असाच ठेवलेला आहे आणि दुसरा आहे ना मी डायरेक्टली इथे जो भाजून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि चाट मसाला लावून ठेवलेला आहे. तर तो मी माझ्या स्नॅक्सच्या सेक्शनमध्ये ठेवण्यासाठी थोडासा भाजून घेतलेला आहे. तर माझं एक साईडला हे सगळ्या बरण्या भरायचं काम चाललं होतं आणि एक साईडला संदीपनी चहा ठेवला होता. तो चहा घेतल्यानंतर संध्याकाळी, आजकाल लवकर संध्याकाळ होते, लवकर म्हणजे अंधार पडतो आहे आणि या टायमाला स्पृहा आहे ना संध्याकाळी थोडा वेळ खाली जाते खेळायला. तर मी थोडा वेळ रिलॅक्स करून घेते आणि त्यानंतर मला परत जेवण बनवायचं होतं, कारण आम्ही दुपारी जेवण करत नाही. त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही 7:30-8 वाजता जेवण करतो, कधीतरी आम्ही 7 वाजता देखील जेवतो. तर दिवसाचं जे काही काम असतं ना ते जरा जास्त झालं ना की संध्याकाळी थोडंसं म्हणजे खूप लाईट, म्हणजे मी जास्त काही काम करत नाही किचनमध्ये. तर मी भात लावला होता आणि सकाळची जी डाळ आहे ना त्याला तिखट केलं होतं आणि नुसता डाळ भात खात नाही, त्याच्यामुळे मी इथे मिरची आणली होती भजीचे, तर ते मी आता इथे मिरची भजी करून घेते. तर आमच्याकडे आहे ना असं नुसता डाळ भात कधी खात नाही, त्याच्यासोबत काहीतरी हवं आहे, म्हणजे भाजी हवं आहे. नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेजच्या टायमाला तर त्याची आमटी असते, पण असं मग जेव्हा काही असेल ना तेव्हा मी जनरली भजी बनवते. तर कधीतरी कांदा भजी असतात, कधी बटाट्याच्या भजी असतात. तर इथे मी मिरचीच्या भजी देखील बनवल्या आणि बटाट्याच्या देखील बनवल्या होत्या आरुषसाठी. तर इथे ह्या ज्या मिरच्या आहेत ना तेवढ्या छान लागतात आणि जास्त काही काम पण नसतं आपल्याला. फक्त बेसनमध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मीठ आणि हळद ॲड केलेलं आहे आणि आपल्याला फक्त याच्यामध्ये मिरची मिक्स करून, म्हणजे मिरचीला बेसन लावून आपल्याला हे फक्त तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिंपल असं जेवण माझं संध्याकाळचं झालेलं आहे. तर मिरचीला आहे ना मी मधी एक काप करून घेते, त्याच्याने आपलं जे बेसन आहे ना ते मिरचीच्या आतमध्ये जाईल आणि भजीची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते. आणि बेसन जे आहे ना ते देखील मी थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे. एकदम पातळ केलं तर ते मग मिरचीला लागत नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं जाडसर असं बेसन ठेवायचं आहे. अशा पटापट माझ्या मिरच्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग आरुष म्हटला की मम्मा अजून काहीतरी खायचं आहे.
तर म्हटलं त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवावं, म्हणजे त्याला चाट खायचा होता. तर आपण जसा मसाला पापड खातो ना तसा मी घरी डॉरिटोज आणले होते, तर डॉरिटोजवरती तसंच मसाला पापडसारखं केलं. कांदा टाकला, कोथिंबीर टाकली, थोडासा चाट मसाला आणि त्याच्यानंतर थोडंसं चीज स्प्रेड केलं आणि ती जी प्लेट आहे ना ती डायरेक्टली ओव्हनमध्ये गरम करून घेतली. त्याच्यामुळे चीज जो आहे ना तो व्यवस्थित असा छान मेल्ट झाला आणि आपला असं सिम्पल पण छान लागणारा असा स्नॅक्स देखील रेडी झाला होता. तर हा स्नॅक्स आम्ही टी व्ही बघत एन्जॉय केला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.